पुण्यातील नाना पेठेत राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक वनराज अंदेकर यांच्यावर गोळीबार झाला आणि या गोळीबारात त्यांचा मृत्यू झाला आहे। वरिष्ठ पोलीस अधिकारी जे आहेत ते घटनास्थळी दाखल झाले आहेत। आपण पाहू शकता जॉईंट सीपी रंजन कुमार शर्मा या संपूर्ण घटनेविषयी अधिक माहिती देत आहेत। काय माहिती आहे प्रायमरी नेमकं कशामुळे हा झालेला आहे आणि सध्या काय स्थिती नेमकी आहे? प्रायमरी माहिती आहे की जवळजवळ 9:30चे सुमारास या ठिकाणी 2 लोक जे आहे ते उभे होते आणि त्यांच्यावर जे आहे से काही लोकांनी येऊन हल्ला केला आहे आणि त्यांच्यामध्ये जे आहे से 5-1 राऊंड फायरिंग पण केले आहे आणि यांच्यामध्ये वनराज अंदेकर म्हणून जे इसम आहे त्यांची जे आहे से मृत्यू झालेला आहे। त्यांना जे आहे KM हॉस्पिटलला आणले गेले होते, परंतु त्या ठिकाणी ते ब्राउड डेड असं आणले गेले आहे आणि आता त्यांची जे बॉडी आहे ते ससून हॉस्पिटलला पोस्टमॉर्टमसाठी पाठविण्यात आलेलं आहे आणि यांच्यामध्ये आता पुढील तपास आपले क्राईम ब्रांच आणि पोलीस स्टेशन आणि झोनची टीम करत आहे। आता प्राथमिकदृष्ट्या जे आहे त्यांच्यावर जे आहे से शार्प हथियारने वार पण झालेला आहे आणि त्यांच्यामुळे त्यांची मृत्यू झाली आहे अशा प्रकारचे प्राथमिक माहिती मिळालेली आहे। आता फायनल माहिती आपल्याला पोस्टमॉर्टम रिपोर्ट आल्यानंतर मिळणार आहे। सर नेमकं काय झालं होतं पण किती वाजता हा प्रकार घडला? वनराज अंदेकर इथून घराच्या बाहेर पडले होते, नेमकं कशामुळे त्यांच्यावर वार झाले? 9:30चे सुमारासची एक घटना आहे। ते 2 उभे होते, वनराज अंदेकर आणि त्यांचे एक जे आहे से चुलत भाऊ आणि त्याच वेळी काही लोक इथे आलेले आहे आणि त्यांच्यावर फायरिंगही केलेले आहे आणि शार्प वेपननेही हल्ला केलेला आहे आणि यांच्यामध्येच त्यांची मृत्यू झालेली आहे आणि ज्यापर्यंत ते KM हॉस्पिटलला पोहोचला होता त्यापर्यंत ब्रॉड डेड तिथे त्या ठिकाणी आणले गेले। सर एकूण किती गोळ्या झाडल्यात आणि आरोपी किती होते? फायर झाले एकूण आता जे प्राथमिक माहिती आहे की 5 राऊंड फायर झालेला आहे आणि आरोपीबद्दल अजूनही क्लिअर नाही आहे की किती लोक होते, याबद्दलचे शोध जे आहे आणि तपास चालू आहे। सर प्रायमा फेसी काही कौटुंबिक वाद समोर आला आहे का? प्रायमा फेसी नेमकी ही घटना कशावरून घडली? एक वेळ आपल्याला आरोपी मिळाल्यानंतर त्यांनी काय मुळे केलेलं आहे ते क्लिअर होतील। ज्यापर्यंत आपल्याला आरोपी क्लिअर होत नाही त्यापर्यंत त्यांच्यावर टिप्पणी करणे योग्य होणार नाही। आता आमचे जे पूर्ण फोकस आहे की जे आहे आरोपी कोण होता त्यांचे शोध घेण्यावर आपला पूर्ण फोकस आहे आणि आमचे टीम्स जे आहे यांच्यामध्ये लागलेले आहे आणि लवकरात लवकर जे आहे से आम्ही हे जे आरोपी शोधण्याचा आणि त्यांना पकडण्याचा प्रयास करणार आहे। एकूण किती आरोपी होते आणि त्यांनी नेमकं हे लाईट वगैरे बंद करून असं काय केलं असं समजतंय? नाही, अशी माहिती नाही आहे। आपल्याला एक वेळ क्लिअर अजून झालं नाही की किती आरोपी होते, नेमके कोण होते। काही सस्पेक्टचे नाव आलेलं आहे, परंतु आता त्यांचे नाव देणे या स्थितीमध्ये उचित नाही आहे। एक वेळ ते कन्फर्म झालं त्यानंतर नेमके आम्ही जे आहे हे सर्व नाव आपल्यासोबत शेअर करणार है। सर हिंदी में बताइए क्या हुआ था सर, क्या घटना हुई थी? वनराज अंदेकर है जिन पे आज यहाँ पे फायरिंग हो चुकी है। आज रात को 9:30 के आसपास इनामदार चौक में वनराज अंदेकर और उसका चचेरा भाई दोनों खड़े थे। उसी समय कुछ लोगों ने आके उन पे जो है सो अटैक किया है। इस अटैक के दरमियान 5 राउंड्स फायर हुए हैं, ऐसी जो है सो प्रथम दृष्टि में इन्फॉर्मेशन मिली है और उनके ऊपर जो है सो धारदार शस्त्र से भी हमला किया गया है। इसके बारे में जो है सो हमारी क्राइम ब्रांच और बाकी जोन की टीम इस काम में लगा दी गई है। वो लोग आरोपी निष्पन्न करने और उनको पकड़ने के काम में लग गए हैं। अभी तक आरोपी कौन है और उन्होंने किस वजह से इन पे हमला किया है ये अभी क्लियर नहीं हुआ है। कुछ संशयित लोग जो हैं जिसके नाम इसमें आए हुए हैं तो उनसे जो है सो पूछताछ चल रही है। एक बार पूरा कंफर्म होने के बाद मीडिया से इसके बारे में पूरी डिटेल शेयर की जाएगी। गोलियां 5 चली है और प्राथमिक इन्फॉर्मेशन से अभी तक जो है सो उसमें कोई उनको लगी नहीं है, ऐसी इन्फॉर्मेशन है। डेथ जो है वो जो है सो शार्प वेपन से हुई है, उसके जो है सो बहुत सारे वुंड्स हैं। तो एक बार पोस्टमार्टम होने के बाद पूरा क्लियर हो पाएगा कि गोली लगी है कि नहीं और शार्प वेपन से कितने वुंड्स वगैरह हैं, वो सब पूरी इन्फॉर्मेशन मिल पाएगी। तर आपण पाहू शकता हीच ती जागा आहे ज्या ठिकाणी वनराज अंदेकर यांच्यावर गोळीबार झाला आणि कोयत्याने वार केले। हे पुणे पोलीस दलातील वरिष्ठ अधिकारी होते रंजन कुमार शर्मा, जे पुण्याचे सहपोलीस आयुक्त आहेत। त्यांनी आता या प्रकरणी आपल्याला माहिती दिली त्यानुसार वनराज अंदेकर यांच्यावर रात्री 9:30 वाजण्याच्या सुमारास जो आहे तो अटॅक झाला। वनराज अंदेकर आणि त्यांचे चुलत भाऊ या ठिकाणी आले आणि त्यानंतर या ठिकाणी दबा धरून बसलेल्या आरोपींनी त्यांच्यावर थेट गोळ्या झाडल्या आणि इतकंच नाही तर त्यांच्याजवळ असलेल्या धारदार शस्त्राने त्यांच्यावर वार केले आणि गंभीर जखमी झालेल्या वनराज अंदेकर यांना तातडीने इथून काही अंतरावर असणाऱ्या
KEM रुग्णालयात दाखल करण्यात आला असता त्या ठिकाणी त्यांना मृत्यू घोषित करण्यात आलेला आहे। आपण पाहू शकता ही या ठिकाणची मोठी घटना आहे। पुण्यातील हा तोच चौक आहे ज्या ठिकाणी वनराज आंदेकर यांच्यावर गोळीबार झाला आणि त्यांचा मृत्यू झाला। पुणे पोलीस दलातील जवान या ठिकाणी जे आहेत ते दाखल आहेत। आपण पाहू शकता ही ती जागा आहे। फॉरेन्सिकचे जवान देखील सध्या या ठिकाणी दाखल झाले असून संपूर्ण घटनास्थळाची पाहणी करत आहे। मात्र आज रात्री 9:30 वाजण्याच्या सुमारास ही संपूर्ण घटना घडली। वनराज आंदेकर इथून काही अंतरावर राहतात आणि इथून ते त्यांच्या चुलत भावासोबत चालत या ठिकाणी आले होते आणि त्यानंतर या ठिकाणी दबा धरून बसलेल्या काही आरोपींनी त्यांच्यावर थेट गोळ्या झाडल्या। प्राथमिक माहितीनुसार 5 गोळ्या झाडल्या अशी माहिती जी आहे ती समोर येते। आणि इतकंच नाही तर आरोपींनी त्यांच्याजवळ जे काही धारदार शस्त्र होते, कोयत्यासारखे शस्त्र होते, त्याने देखील त्यांच्यावर वार केले आणि यामध्ये गंभीर जखमी झालेल्या वनराज आंदेकर यांचा जागीच मृत्यू झाला। कारण इथून जवळच असणाऱ्या KEM रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं। मात्र उपचारापूर्वीच डॉक्टरांनी त्यांचा मृत्यू झाल्याचं घोषित केलं असं आताच सह पोलीस आयुक्त असलेल्या रंजन कुमार शर्मा यांनी सांगितले आणि त्यानंतर तातडीनं वनराज आंदेकर यांचा मृतदेह ससून रुग्णालयात नेण्यात आला आहे। मात्र आपण पाहू शकता आज सायंकाळी 9:30 वाजण्याच्या सुमारास पुण्यात ही जी काही घटना घडली त्यानं मोठी खळबळ जी आहे ती संपूर्ण पुणे शहरात उडाली आहे। ही तीच जागा आहे जी या ठिकाणी वनराज आंदेकर यांच्यावर गोळीबार झालाय। पाहू शकता संपूर्ण घटनास्थळाचा आढावा जी आहे, संपूर्ण घटनास्थळाचा पंचनामा जो आहे तो पोलीस या ठिकाणी करताना दिसत आहेत। मोठ्या संख्येनं या ठिकाणी पोलीस फौजपाठा देखील तैनात करण्यात आला आहे। आज संध्याकाळी 9:30 वाजता ही जी घटना घडली त्याने पुन्हा एकदा संपूर्ण शहरात मोठी खळबळ उडाली आहे। वनराज आंदेकर हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक राहिले आहेत आणि त्यांच्यावरच आज सायंकाळच्या सुमारास हा जो आहे तो जीवघेणा हल्ला झाला आणि त्यामध्ये त्यांचा दुर्दैवी मृत्यू झालाय। आपण पाहू शकता आत्ताच काही वेळापूर्वी सह पोलीस आयुक्त असलेल्या रंजन कुमार शर्मा यांनी माहिती दिली। वनराज आंदेकर यांचा रुग्णालयात नेण्यापूर्वीच मृत्यू झाल्याचं त्यांनी सांगितलंय। इथून काही अंतरावर खरं तर वनराज आंदेकर राहतात आणि संध्याकाळी 9:30 वाजण्याच्या सुमारास ते चुलत भावासह या ठिकाणी आले होते आणि याच चौकात दबा धरून बसलेल्या काही आरोपींनी त्यांच्यावर प्राणघातक हल्ला केला। सुरुवातीला त्यांच्यावर गोळ्या झाडल्या आणि त्यानंतर त्यांच्यावर कोयत्यानं देखील वार केले, धारदार शस्त्राने देखील वार केले। आताच सह पोलीस आयुक्त असलेल्या रंजन कुमार यांनी सांगितल्यानुसार गोळीबारानं नाही तर धारदार शस्त्रानं त्यांच्यावर जे वार करण्यात आले त्यांचा मृत्यू झाला। रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या वनराज आंदेकर यांना तातडीनं नजीकजवळच असणाऱ्या KEM रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं। मात्र तेथील डॉक्टरांनी रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचं सांगितलंय आणि ही संपूर्ण घटना जी आहे ती पुन्हा या घटनेनं संपूर्ण पुणे शहरात जी आहे ती खळबळ उडाली आहे। आपण पाहिलं असेल मागील काही दिवसात पुण्यात सातत्यानं अशा गुन्हेगारी स्वरूपाच्या घटना ज्या आहेत त्या घडताना दिसत आहेत। सुरुवातीला पुण्यातील येरवडा परिसरात एका गुन्हेगाराचा खून झाला होता, त्यानंतर वानवडी परिसरात एका गुन्हेगाराचा खून झाला होता। 2 दिवसापूर्वीच पुण्यातील सिंहगड रस्ता परिसरात देखील एका गुन्हेगाराचा खून झाला होता आणि त्यानंतर आज पुणे शहर पुन्हा एकदा अतिशय निर्घुण खुनाच्या घटनेने जे आहे ते हादरलं आहे। वनराज आंदेकर जे राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक राहिलेत त्यांचा गोळ्या झाडून आणि कोयत्याने वार करून अतिशय निर्घुणपणे खून करण्यात आलाय। पुण्याहून किरण शिंदे, लोकमत.com।